नमस्ते मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे. माझं नाव रेश्मा आहे आणि हे माझे दुसरे लग्न आहे. माझ्या पहिल्या पतीचं माझ्या लग्नाच्या काही दिवसांनंतर एका बस अपघातात निधन झालं होतं. त्यावेळी माझे वय खूपच कमी होते आणि मी विधवा झाले होते. त्यावेळी माझे वय फक्त 22 वर्ष होते. त्यावेळी माझ्या मातापित्यांनी माझी दुसरे लग्न 45 वर्षांच्या माणसाशी करून दिले होते, कारण माझ्यासाठी दुसरा वर मिळणं कठीण होतं. माझा पती माझ्यापेक्षा खूप मोठा होता आणि अक्सर कामाला व्यस्त असायचा. जेव्हा तो घरी यायचा तेव्हा खोकल्याचा बहाणा करून लवकर झोपायचा. त्याच्या असण्यानेही मला ती सुख मिळत नव्हतं ज्याचे मी हकदार होते. मी रात्रभर त्याच्या प्रेमासाठी तडपत असे, पण माझा पती मला ती खुशी देऊ शकत. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. आमच्या घरात सारी सुख सुविधा होती, पण मला पतीचं प्रेम मिळत नव्हतं. प्रत्येक स्त्रीप्रमाणे मलाही माझ्या पतीचं प्रेम हवं होतं. मी दिवसभर घरात आराम करायचे, कारण घराचं काम करण्यासाठी माझ्या पतीने एक नोकर ठेवला होता. एक दिवस जेव्हा आमचा नोकर आजारी पडला तेव्हा त्याने आपल्या तरुण मुलांना काही दिवसांसाठी कामाला पाठवलं. दुसऱ्याच दिवशी त्याचा मुलगा घरी आला आणि जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मी त्याला पाहूनच राहून गेले. तो इतका सुंदर होता की मला विश्वासच बसत नव्हता की तो एक नोकराचा मुलगा आहे. त्याची मजबूत काया, गोरा रंग आणि निळ्या डोळे पाहून असं वाटत होतं जसे तो कोणता तरी चित्रपटाचा हिरो असेल. मी त्याला पाहून विचार करत होते की तो कदाचित कुठल्या राजाचा मुलगा असेल. मी त्याला लगातार पाहत होते. मग त्याने मला सांगितलं, मी सुरेशजीचा मुलगा आकाश आहे. माझे वडील आजारी आहेत, म्हणून त्यांनी मला इथे कामाला पाठवलं आहे. मी काही दिवसांसाठी इथे राहून तुमच्यासाठी काम करेन आणि तुम्हाला तक्रार करण्याची कोणतीही संधी देणार नाही. जसे माझे वडील पूर्ण इमानदारीने इथे काम करतात, तसंच मीही माझं काम पूर्ण निष्ठेने करेन. मग मी आकाशला आत येण्यासाठी सांगितलं आणि स्वतः सोफ्यावर बसून गेले. जेव्हा तो आत आला तेव्हा मी त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे आणि तू काय काम करतोस? तू आधी कधी कुठे काम केलंस का आणि तुला काम करण्याची पद्धत माहीत आहे का? तेव्हा तो युवक मला म्हणाला, मालकीन, मी आत्ताच तुम्हाला माझं नाव सांगितलं की माझं नाव आकाश आहे. आणि काम करण्याच्या बाबतीत, मालकीन, मी घराचं सारं काम चांगलं करतो. तुम्हाला माझ्याकडून कोणतीही तक्रार होणार नाही. आता मी आकाशकडे रोमॅन्टिक नजरेने पाहून हसत हसत म्हणाले, ठीक आहे, तू घरचं काम करतोस, पण तुला माहीत आहे का की घराच्या कामापेक्षा जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्या मालक किंवा मालकिणीला खुश करणं. तू आपली मालकीण खुश करू शकतोस का? जो काही मी सांगेन ते तू मानशील का? तू आपल्या मालकिणीच्या खास इच्छा पूर्ण करशील का? आकाश मला चकित होऊन म्हणाला, मी माझं काम पूर्ण इमानदारीनं करेन आणि तुम्हाला आपल्या कामाने खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मग मी आकाशला त्याचं काम समजावलं आणि काम समजून घेतल्यानंतर आकाशनं काम सुरू केलं. तो मन लावून काम करत होता, पण आता माझ्या नजरा नेहमी त्याच्यावरच लागून राहिल्या. मी अक्सर सोफ्यावर बसून त्याला एकटक पाहत असे. मला काय होत होतं मलाच कळत नव्हतं. जेव्हा आकाश थोड्या वेळासाठी बाहेर जायचा तेव्हा मला त्याची कमतरता जाणवत होती. मला तो खूप आवडू लागला होता आणि आता मला त्याच्याजवळ जाण्याची इच्छा होऊ लागली होती. मी विचार करत होते की आकाशने माझ्या शारीरिक गरजा पूर्ण कराव्यात. जेव्हापासून मी त्याला पाहिलं होतं तेव्हापासून माझ्या दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप उडाली होती. एक दिवस माझ्या पतीला कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागलं, पण तो खूप नाराज होता. मी त्याच्याकडून त्याच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं, पहिलं जेव्हा मी कामासाठी बाहेर जायचो तेव्हा सुरेश काका तुमच्याजवळ असायचे, म्हणून मला काही चिंता वाटत नव्हती. सुरेश काकाचं नाव ऐकताच मी माझ्या पतीला म्हणाले, कोणतीच काळजी नाही. सुरेश काका नाहीत तर आकाश तर आहे ना. तुम्ही निश्चिंत होऊन आपल्या कामावर जा आणि माझी बिलकुलही चिंता करू नका. मी इथे आरामशीर राहीन. आकाशही आमचा नोकर आहे आणि तोही आपलं काम पूर्ण इमानदारीनं करतो. तोही माझी चांगली काळजी घेईल. तुम्हाला काय चिंता आहे? आणि मी स्वतःची काळजी स्वतः घेईन. मग माझ्या पतीने आकाशला त्याचं काम समजावलं आणि मला कुठेही जाऊ नये असा आदेश दिला. त्याने माझी सारी गोष्ट ऐकली आणि मग तो आपल्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला. आता पती गेल्यानंतर मी आरामशीर खोलीत बसून मोबाईलवर व्हिडिओ बघत होते. पण आज मला मोबाईलवर व्हिडिओ बघण्याचं मन नव्हतं, कारण मी दररोज असे व्हिडिओ बघायची आणि आज मला ते सगळं खरं करायचं होतं. माझी 2 लग्न झाली होती, पण मी अजून ते सगळं केलं नव्हतं. आता जेव्हापासून मी आकाशला पाहिलं होतं तेव्हापासून माझ्या इच्छा खूप वाढल्या होत्या. मी बार आकाशकडे आकर्षित होत होते. मी खोलीत आराम करत होते, पण मला त्या गोष्टीची तळमळ लागत होती जी मला खूप हवी होती आणि आता तो संधीही माझ्या समोर होती. पण मी आणखी किती दिवस थांबू शकत होते मला कळत नव्हतं. आकाशला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं हे मला कळत नव्हतं, कारण तो फक्त आपल्या कामात व्यस्त होता. आता मला त्याच्यासोबत काहीतरी करायचं होतं, म्हणून मी त्याच्यासमोर खूप घट्ट कपडे घालायला लागले. कधी कधी तर मी त्याच्यासमोर फक्त अंतर्वस्त्रामध्येही यायचे.
पण त्याने तरीही माझ्याकडे लक्ष दिले नाही. आता माझी बेचैनी वाढत चालली होती आणि मग एक दिवस मी आकाशला आपल्या खोलीत बोलवलं आणि आपल्या मनातलं सारं सांगण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी त्याला सगळं सांगत होते तेव्हा त्याने माझी गोष्ट शांतपणे ऐकली आणि मग खोलीतून बाहेर गेला. मी फक्त त्याला पाहत राहिले. मला कळत नव्हतं की आकाशला कसं मानवायचं. मी त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नव्हते. माझी इच्छा होती की तो मनापासून माझ्यावर प्रेम करावा, पण असं होत नव्हतं. आता माझं मन आणि डोकं फक्त आकाशच्याच विचारांनी भरलेलं होतं. त्याच्याशिवाय मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. मला कोणत्याही किमतीत त्याच्यासोबत सगळं करायचं होतं. मी अनेकदा त्याला आपल्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझ्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि आपल्या कामातच लागून राहिला. मला कळत नव्हतं की त्याला आपल्याजवळ कसं आणायचं. याच विचारात बुडून असताना अचानक माझ्या डोक्यात एक युक्ती सुचली. मी बिस्तर सोडून उठून माझे कपडे काढले आणि फक्त अंतर्वस्त्र घातली आणि खाली असे कपडे घातले की माझं अस्तित्व स्पष्ट दिसत होतं. मग मी खोलीतून बाहेर पडून सीड्या उतरू लागले, कारण माझी खोली वरच्या मजल्यावर होती आणि आकाश खाली नोकरांच्या खोलीत झोपला होता. सीड्या उतरताना मी जाणून बुजून स्वतःला खाली पडवून जोरात ओरडली. माझा आवाज ऐकून आकाश धावत आला आणि मला जमिनीवर पडलेलं पाहून घाबरला. त्याने म्हटलं, "अरे मालकीन, तुम्हाला काय झालं? तुम्ही कसं पडलात?" मी रडत त्याला सांगितलं की मी पाणी पिण्यासाठी खाली येत होते. तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी सीड्यांवरून पडले. मग मी त्याला म्हटलं, "मला आता खूप दुखतंय आणि मी उठू शकत नाही." माझी अवस्था पाहून त्याने म्हटलं, "मालकीन, तुम्ही हळूहळू उठण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा हात माझ्या कमरवर ठेवा. मी तुम्हाला मदत करेन." मी म्हणाले, "मला बिलकुलही हलण्याची हिंमत होत नाही." असं म्हणत पुन्हा रडण्याचा नाटक करू लागले. आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मग त्याने मला उचललं आणि मला माझ्या खोलीत घेऊन जाऊ लागला. मी खूप घट्ट कपडे घातले होते, त्यामुळे माझं शरीर आकाशच्या शरीराशी स्पर्श होत होतं. जेव्हा जेव्हा माझं शरीर त्याच्या स्पर्शात येत होतं तेव्हा मला असं वाटत होतं जणू मला स्वर्गाचं सुख मिळतंय. आता माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार होती आणि मी अंतर्मनात खूप खुश होते. आकाश मला गोदात घेऊन एक एक करून सीड्या चढत होता. मी त्याच्याभोवती माझे हात घालून आणि डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून फक्त त्यालाच पाहत होते. पण त्याच्याकडे पाहून मला असं वाटलं की कदाचित आता तोही मला आवडू लागला असेल. आकाश मला लवकरच खोलीत घेऊन आला आणि मला बेडवर लिटवले. त्याने मला बेडवर लिटवलं, पण त्याच्या तोंडापासून दूर जाण्याच्या भीतीने मी घाबरले. मी लगेचच त्याचा शर्ट पकडून त्याला आपल्याकडे खेचलं आणि म्हणाले, "आकाश, मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकत. तुझ्यापासून दूर असताना मला किती त्रास होतो. तुला माझी वेदना दिसत नाही का?" पण यावेळी त्याने माझ्या शब्दांकडे काही लक्ष दिले नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, "मालकीन, तुम्ही आराम करा. मी आता डॉक्टरला बोलावतो." असं म्हणून तो खोलीतून बाहेर गेला. 2 तासांनंतर आकाश घरी परत आला आणि त्याच्यासोबत एक महिला डॉक्टरही होती. डॉक्टरांनी मला चेक केलं आणि म्हणाले, "तुम्हाला फक्त थोडं दुखतंय. बाकी सगळं ठीक आहे. मी तुम्हाला 3 दिवसांसाठी दुखीची गोळी लिहून देत आहे. तुम्ही ही गोळी घेऊन आराम करा. काही दिवसांत तुम्ही बरी व्हाल." डॉक्टरांनी मला औषधे दिली आणि गेल्या. मग मी आकाशला विचारलं, "ही डॉक्टर मुलगी कोण आहे?" तेव्हा आकाश म्हणाला, "मालकीन, ही माझी पत्नी आहे आणि ती तुमची खूप चांगली काळजी घेईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार होणार नाही. तुम्ही फक्त आराम करा." मग त्याने आपल्या पत्नीला म्हटलं, "मालकिणीची चांगली काळजी घे. त्यांना चालण्यात त्रास होतो. त्यांना बाथरूमला नेण्यात मदत कर आणि त्यांचं सगळं काम कर." मी आश्चर्याने आकाशकडे पाहत होते. मग आकाश मला सांगू लागला, "मालकीन, या घरात न मालक आहे न कोणी महिला तुमची काळजी घेण्यासाठी आहे. म्हणून मी माझी पत्नी इथे बोलावली आहे, जेणेकरून ती तुमची काळजी घेऊ शकेल." त्यानंतर आकाशने आपल्या पत्नीला म्हटलं, "माझ्यासाठी गरम पाणी तयार कर." आकाशची पत्नी जेव्हा गेली तेव्हा आकाशने मला म्हटलं, "मालकीन, आपण गरीब लोक आहोत, पण आपल्या मर्यादेत राहणं कसं असतं हे आपल्याला चांगलं माहीत आहे. मी एक विवाहित माणूस आहे आणि मी कधीही आपल्या पत्नीला धोका देणार नाही. तुम्ही श्रीमंत लोक आहात आणि तुम्हाला इतरांना धोका देण्याची सवय असते." असं म्हणून आकाश तिथून निघून गेला. त्यानंतर आकाशची पत्नी माझी काळजी घ्यायला लागली. आकाश घरचं काम करायचा आणि त्याची पत्नी माझी काळजी घ्यायची. तर मित्रांनो, ही होती आजची आपली छोटीशी गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या R1 मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही. धन्यवाद.